भर उन्हामधनं अगदी बाहेरून आले, काही काम होतं. आल्यानंतर असं वाटलं की कमी वेळ लागेल आणि राहाडा कमी होईल, असं काहीतरी आपण पटकन बनवूया जे हेल्दी पण असेल. म्हणून एक वाटीभर मुगाची डाळ घेतली, ती स्वच्छ धुवून पाणी घालून बाजूला ठेवली. गरम खूप झालं होतं म्हणून घरचं दही तुम्ही बघताय परफेक्ट लागले. त्या दह्याचं ताक बनवून घेतलं, थोडं दही काढून घेतलं, यामध्ये थंडगार पाणी घातलंय. परफेक्ट दही कसं लावायचं याचा पण व्हिडिओ अपलोड केलाय, तोही नक्की तुम्ही चेक करू शकता. इथं सेंदव मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली, एकत्र ताक मस्त करून घेतलं. आर्याला पण दिलं आणि मी पण थोडं शांत बसून हे ताक पिऊन घेतलं. चला जेवण बनवायला सुरुवात करते. इथं 2 कांदे चिरून घेतलेत, हळद, धनेपूड, त्यानंतर कांदा लसूण मसाला काढून घेतलाय, काश्मीरी मिर्च काढली आणि गरम मसाला आपल्याला इथं वापरायचा आहे. कढई गरम झाल्यानंतर यामध्ये तेल घालते, जिरं मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यायची. तडतडल्यानंतर व्यवस्थित यामध्ये टेचलेला लसूण घेतलाय, कढीपत्त्याची पानं घेतली. लसूण जो आहे तो चांगला व्यवस्थित लाल झाला पाहिजे. त्यानंतर आपण कांदा काढून घेतो, यावरती मीठ काढायचं म्हणजे कांदा चांगला परतला जातो. कांदा छान परतला गेल्यानंतर यावरती सगळे मसाले आपण कोरडे काढून व्यवस्थित परतून घेतोय. भिजलेली जी डाळ आहे त्यातलं पाणी काढून टाकले आणि फक्त डाळ काढून घेते आणि छान ती 2 मिनिटं परतून घेतलीये. यावरती गरम पाणी आपल्याला घालायचं आणि झाकून आपल्याला ही डाळ अशी शिजू द्यायची, ओव्हर कुक करायची नाहीये. ओव्हर कुक होऊ नये म्हणून मधनं ती व्यवस्थित आपण चेक करत राहणार आहोत. इकडे ज्वारीचे पीठ जे आहे ते मळून घेतले, भाकरी थापून घेतल्यात. 3 ते 4च भाकरी मला बनवायच्या होत्या, तोपर्यंत मंद आचेवरती डाळ पण आपली शिजते. इथे छान भाकरीला सगळ्या तूप लावून घेतले आणि मस्त अशी डाळ जी आहे आपली तयार झाली. गॅसची फ्लेम बंद करते. व्यवस्थित ती डाळ शिजलेली आहे, ओव्हर कुक झालेली नाहीये. छान यावरती कोथिंबीर किंवा कसुरी मेथी तुम्ही घालायची आणि मस्त ही डाळ जी आहे ती सर्व करू शकता. एकदम हेल्दी आहे. भाकरी गरम गरम तूप लावलेले आणि मस्त मुगाच्या डाळीचा डाळ कांदा बनवलाय. थोडा लपतपी ठेवायचा म्हणजे भाकरीवर तो छान खाता येतो. अतिशय टेस्टी बनतो बरं का. नक्की ट्राय करा, ही रेसिपी तुम्हालाही आवडेल. टॉप क्लास बना है.